19 मार्च एक्स-रे अर्थात क्ष किरणांचा शोध लावणारे शास्त्रज्ञ विलेम रॉन्टजेन यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। कधी कधी विज्ञानाच्या क्षेत्रात विलक्षण अशा घटना समोर येतात। अशीच एक 1895 ची घटना जर्मनीमधील बव्हेरिया राज्यातील वुर्झबर्ग या विद्यापीठात विलेम रॉन्टजेन हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते। कॅथोड किरणांची निर्मिती करणारे रॉन्टजेन ट्यूब नावाचे उपकरण त्यांनी बनवले होते। रॉन्टजेन या ट्यूबद्वारे कॅथोड किरणांचा अभ्यास करत होते। रॉन्टजेन यांनी ही ट्यूब जाड अशा काळ्या कागदात गुंडाळली होती। जवळच फ्लोरोसेंट पडदा ठेवला होता। हा पडदा एकाकी हिरव्या रंगाने चकाकू लागला, म्हणजेच या पडद्यावर अदृश्य अशा किरणांचा मारा झाल्यामुळे हा रंगीत प्रकाश उत्सर्जित झाला। पण कॅथोड किरणांसारखे अदृश्य किरण निर्माण करणारं दुसरं कुठलंही साधन जवळपास नव्हतं। होती ती फक्त काळ्या कागदात गुंडाळलेली कॅथोड नळी। त्यांचे कुतूहल जागे झाले। फ्लोरोसेंट पडद्यावर मारा करणारे अदृश्य किरण कॅथोड नळीतच निर्माण होऊन काळ्या कागदाला भेदून पडद्यापर्यंत आले असावेत हे रॉन्टजेन यांच्या लक्षात आले। हे नवीनच किरण असल्याने रॉन्टजेन यांनी त्यांना एक्स-रे क्ष किरण असे नाव दिले। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।